विद्यार्थी मित्रांनो, आपण काल लास्ट लेक्चरला कसा अभ्यास केला आहे, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि त्याची दोन एक्झाम्पल. आज आपण नेक्स्ट आर्टिकल बघतोय, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन PMF. याची आपण डेफिनेशन काय म्हणूया, एक्झाम्पल आजच्या लेक्चरमध्ये. बा डेफिनेशन काय आहे, इफ x is the discrete random variable taking value, x मध्ये रँडम व्हेरिएबल, कुठला व्हेरिएबल, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल, म्हणजे काय इंटिजर आहे त्याची व्हॅल्यू x1 x2 x3 xn, त्याची व्हॅल्यू काय केली आपण, x1 x2 0 1 2 3 4. कालची लास्ट एक्झाम्पल, and we find the value of probability of x1. जर तुम्हाला रँडम व्हेरिएबलच्या व्हॅल्यू x1 x2 x3 माहित असेल तर आपण त्याच्यावरून काय फाइंड करूया, probability of x1, probability of x2, probability of x3 up to probability of xn. then we obtain the function p of x. probability of x means काय, probability of x equal to x, small f of x is called probability mass function. ह्या प्रोसेस काय म्हणतात, probability mass function किंवा अदरवाइज मॅथेमॅटिकल डेफिनेशन जे आपल्या एक्झाम्पल मध्ये यूज करायचे आहे. if p of x is the probability mass function of x belongs to x, then there are two conditions. all probability of x belongs to x less than 1 and greater than काय पाहिजे 0, म्हणजे ऑलवेज काय पाहिजे, पॉझिटिव्ह. जर निगेटिव्ह येत असेल आणि काय पाहिजे, 0 आणि 1 च्या मध्ये, 1 1 पेक्षा लहान आणि 0 पेक्षा मोठी पाहिजे. ठीक आहे, इक्वल टू 1 चालेल. आणि दुसरी कंडिशन समेशन pi काय पाहिजे, 1. समेशन pi काय पाहिजे, 1. या सर्वांचे समेशन जर 1 आली तर या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर गिवन प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन इज कॉल्ड प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. समजते, व्हिडिओ प्रेशराइज करा दोन्ही फॉर्मॅट मध्ये. याच्यानंतर आपण काय करायची, एक्झाम्पल. डेफिनेशन राईट करा, डेफिनेशन राईट केलं तर आपण काय घेणार आहोत, त्याची एक्झाम्पल. आपण आता काय बघितलं, प्रोबॅबिलिटी मास फंक्शनची डेफिनेशन. आपण क्वेश्चन 3 बघतोय, एक्सरसाइज 7.1. क्वेश्चन 1 आणि 2 ची दोन एक्झाम्पल कशावर डिपेंड आहे, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. ते दोन एक्झाम्पल आपण घेतले. त्याच्यानंतरचं क्वेश्चन 3 कशावर डिपेंड आहे, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. क्वेश्चन काय बघायचं, state which of the following are not the probability mass function of random variable. give reason for your answer. तुम्हाला काय दिले, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन दिले, x1 p1 x2 p2 x3 p3 हे दिले. which is given the probability distribution, then we state only given function is probability mass function or not probability mass function and give the reason your answer. जर एखादं फंक्शन प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे का नाही ते चेक करा, नसेल तर का नाही आहे, असेल तर काय आहे, हे रिझन राईट करायचं. बघा एक्झाम्पल फर्स्ट, सोल्युशन x 0 1 2. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये p of x 0.4 p1 x1 p1 x2 1 0.4 x3 0.2. आता सिंपल ऑब्झर्व करायचं आहे, ऑल काय पॉझिटिव्ह आहे, p1 पॉझिटिव्ह आहे, p2 पॉझिटिव्ह आहे, p3 पॉझिटिव्ह आहे. फर्स्ट कंडिशन काय, सॅटिस्फाय. आणि एक पेक्षा लहान पण आहे, बरोबर, लेस दॅन 1 आणि ग्रेटर दॅन 0. हियर म्हणजे प्रॉब्लेम टेबल. फर्स्ट 0 pi लेस दॅन 1 फॉर ऑल xi x1 x2 x3. फर्स्ट कंडिशन इज सॅटिस्फाय. सेकंड कंडिशन चेक करू आपण, xi pi p1 p2 p3. व्हॅल्यू पुट करा, p1 किती आहे 0.4, p2 किती आहे 0.4, p3 किती आहे 0.2, किती आले 1.0 म्हणजे 1 आलं. therefore summation p equal to 1. therefore the given p of x is probability mass function. का दोन्ही कंडिशन काय आहेत, सॅटिस्फाय. therefore the given p of x is probability mass function because satisfy the above two condition. Because satisfy above two condition.
प्रोबेबिलिटी मास फंक्शन आहे, कारण का ते दोन्ही कंडिशन काय केले सॅटिस्फाय. याच्यामध्ये एक जरी कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल तर गिवन प्रोबेबिलिटी मास फंक्शन इज नॉट प्रोबेबिलिटी मास फंक्शन. राईट करा एक्झाम्पल. आपण सेकंड एक्झाम्पल कंटिन्यू करूया. हे एक्झाम्पल राईट केल्यानंतर आपण काय करूया, सेकंड एक्झाम्पल कंटिन्यू करूया. तोच क्वेश्चन एक्झाम्पल सेकंड. काय क्वेश्चन आहे, गिवन प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्यूशन हे पीएमएफ आहे का नाही काय करायचं, आयडेंटिफाय करायचं. बरोबर. x 0 1 2 3 4 ठीक आहे 5 0.1 0.5 0.2 -0.1 0.2 ऑब्झर्व करा. पॉझिटिव्ह आहे p1 p2 पॉझिटिव्ह आहे p3 पॉझिटिव्ह आहे, बट p4 काय निगेटिव्ह आहे. हियर p of 3 minus 0.1 less than 0. That means pi less than 0, but which does not satisfy pi less than 1. हे pi greater than 0 आणि less than 1 पेक्षा सॅटिस्फाय करत नाही आहे, म्हणून therefore p of x cannot be PMF. हे फंक्शन PMF होऊ शकत नाही आहे का, निगेटिव्ह आले ना. ऍक्च्युअली काय पाहिजे, ग्रेटर दॅन 0 आहे कंडिशन. डज नॉट सॅटिस्फाय with 0 less than pi less than 1. कंडिशन फर्स्ट सॅटिस्फाय करत नाही आहे, म्हणून गिवन प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्यूशन इज नॉट पीएमएफ, कॅनॉट बी पीएमएफ. राईट करा एक्झाम्पल सेकंड. एक्झाम्पल सेकंड राईट केल्यानंतर आपण काय करतोय, एक्झाम्पल थर्ड कंटिन्यू करूया. तोच क्वेश्चन एक्झाम्पल 3 x 0 1 2 p of x 0.1 0.6 0.3. ओके. आता ह्याच्यामध्ये बघा ऑल फंक्शन सॅटिस्फाय टू कंडिशन. चेक करूया आपण. हियर p1 पॉझिटिव्ह p2 पॉझिटिव्ह p3 पॉझिटिव्ह आणि लेस दॅन 1. हियर for all x belongs to x, all x काय 1 आहे. आणि सेकंड काय चेक करायचं आपल्याला, समेशन ऍडिशन. समेशन p आहे, समेशन x आहे p आहे p1 p2 p3. चेक करा 0.1 0.6 0.5 1.0. therefore pi equal to 1. therefore all condition is satisfied. therefore given p of x is PMF because we satisfy the above two condition. because the reason because we satisfy above two condition. समजते. जर समेशन के 1 आलं तर therefore given function is not PMF. ठीक आहे. हे राईट करा एक्झाम्पल. याच्यानंतर आपण सेकंड फंक्शन घेतोय, नवीन डेफिनेशन CDF. ह्या टाइपची क्वेश्चन 3 मधली एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे PMF ची आहेत का नाहीत ते. ठीक आहे. बघा आपण एक ॲडिशनल एक्झाम्पल देतो इथं समेशनचं, की का सॅटिस्फाय होत नाही आहे. बघा हियर हे लेस दॅन पॉझिटिव्ह 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 नाही. हियर फर्स्ट 0 less than p less than 1 हे सॅटिस्फाय फॉर ऑल y आहे. इथं व्हेरिएबल चेंज झाला आहे, p ऑफ x चे काय p ऑफ y. वर सेकंड कंडिशन बघा, समेशन y p p1 p2 p3 0.6 0.1 0.2 0.9.
समेशन पी आय काय आलं 0.9. दॅट मीन्स हे लेस दॅन 1 झालं ना. दॅट मीन्स we does not satisfy, which does not satisfy which summation pi equal to 1. हे 1 आणि 0.9 सेम नाही आहे, त्यामुळे सेकंड कंडिशन सॅटिस्फाय होत नाही आहे. therefore p of x p of y is not PMF. जर तो 1 आलं काय असतं PMF, but 1 नाही काय तर 0.9 लेस दॅन 1 येते ना. therefore the py is not PMF त्या प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये. ठीक आहे. ह्या टाइपचे रिमेनिंग एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे. आपण नेक्स्ट डेफिनेशन घेऊ नंतर त्या डेफिनेशनची. नेक्स्ट अँड लास्ट डेफिनेशन घेतो फंक्शनची. इथं कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन CDF. तर CDF डिपेंड ऑन किंवा डिफाइंड एज डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. काय म्हणतो बघा, द कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन CDF ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल x इज डिनोटेड बाय कॅपिटल F. कशाला दाखवतात CDF कॅपिटल F ना. आणि इट इज डिफाइंड एज f of x प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन इक्वल टू x. आपण जर CDF लावला असेल तर CDF ऑलरेडी काय असते प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. म्हणजे काय समेशन pi इक्वल टू 1 आणि ऑल pi ग्रेटर दॅन 0 हे असेल तरच आपण काय डिफाइन करतो CDF. पण CDF कसं लिहायचं बघा, x लेस दॅन इक्वल टू x कंडिशन आहे ती. म्हणजे प्रोबॅबिलिटी आहे पण इक्वल टू लेस दॅन इक्वल टू x आणि काय म्हणतो इथं समेशन प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू x आहे समेशन. पण x काय पाहिजे लेस दॅन x किंवा हे असेल तर pi बट कंडिशन x आहे लेस दॅन x आणि pi म्हणजे काय PMF प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आल्सो डिनोटेड बाय स्मॉल f of x आहे. जसं मी काय करतो हे जर तुम्ही असे लिहिलं f of x स्क्वेअर असेल तर हे असं लिहून घ्यायचं प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन x स्क्वेअर. म्हणजे x स्क्वेअर किती लांब आहे प्रोबॅबिलिटी ऑफ x1 प्रोबॅबिलिटी ऑफ x2 प्रोबॅबिलिटी ऑफ x3 लेस दॅन इक्वल असेल तर x3 आणि लेस दॅन इक्वल असेल तर काय प्रोबॅबिलिटी ऑफ x4 पर्यंत. बट स्ट्रिक्टली लेस दॅन असेल तर काय करायचं x3 पर्यंत. लेस दॅन इक्वल असेल तर x4. याला काय म्हणतात कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. म्हणजे काय होतं बघा f of x1 इक्वल काय होते p1 f of x2 काय p1 p2 f of x3 बरोबर काय p1 p2 p3 आपलं डॅश. असं मिनिंग होतं इथं f of x1 p1 f of x2 p1 p2 f of x3 p1 p2 p3 मोर दॅन पुढे काय कंटिन्यू f of x4 p1 p2 p3 p4. मग हे सगळं हे कशावर डिपेंड आहे PMF वर. PMF कशावर डिपेंड आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन वर. हे तीन फंक्शन आहेत प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आणि कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. नेक्स्ट लेक्चरला आपण तीन युनिट्स काय करताय कंबाइंड एक्झाम्पल. त्यामुळे तुम्ही आणखी एकदा तीन डेफिनेशन बघा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन त्याचे एक्झाम्पल PMF त्याची डेफिनेशन एक्झाम्पल आणि लास्टला काय बघायचं आपल्याला CDF ची डेफिनेशन. तुम्ही राईट करू शकता याच्यामध्ये. हे काय करा डेफिनेशन राईट करा त्याचं मिनिंग घेऊन x लेस दॅन x. नेक्स्ट लेक्चरला काय करा म्हणजे कंबाइंड एक्झाम्पल सॉल्व करूया. त्यामुळे आज